मी कलावंत नसतो तर भारतीय प्रशासकीय सेवेत असतो असं मत मराठी चित्रपटसृष्टीतील कसलेला अभिनेता अशी ओळख असणारे प्रसिद्ध अभिनेते मिलिंद शिंदे यांनी एस न्यूजशी बोलताना व्यक्त केलं। चित्रपटसृष्टीमध्ये येणाऱ्या तरुण तरुणींसाठी यातील किमान शिक्षण घेऊनच या क्षेत्रात पदार्पण करा असा लाख मोलाचा संदेश सुद्धा त्यांनी दिलाय। परंपरा या मराठी चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी ते कोल्हापूरमध्ये आले होते। रसिक प्रेक्षकांच्या मनावरती अधिराज्य गाजवणारे प्रसिद्ध अभिनेते मिलिंद शिंदे सर आज आपल्यासोबत आहेत। त्यांचा 26 तारखेला परंपरा हा चित्रपट येतोय, तर त्या चित्रपटाविषयी आणि त्यांच्या व्यक्तिगत आयुष्याविषयी जाणून घेण्याचा आमचा प्रयत्न असेल। सर, एस न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। एकंदरीत तुमचा परंपरा हा चित्रपट येतोय, त्याविषयी काय सांगाल? परंपरा ही जशी आपल्या काही रूढी फार पूर्वापार काळापासून चालत आलेल्या आहेत, काही अगदीच फार पुरातन आहेत, काही नंतर माणसाने निर्माण केलेले आहेत, काही स्वार्थापोटी निर्माण झालेले आहेत। तर त्या रूढी पाळताना श्रीपती नावाचं जे पात्र या सिनेमातलं, परंपरा सिनेमातलं, त्या पात्राची कशी वाताहत होते, त्याला ते कसं जड जातं, त्याचा श्वास घ्यायला त्याचा गुदमार कसा होतो, त्याला जगणं मुश्किल होतं। त्याच्या जगण्याची, त्याच्या असण्याची, त्याच्या अस्तित्वाची, त्याच्या झगड्याची ही कथा आहे। सिनेमाचं नाव आहे परंपरा। एकंदरीत सर, तुमचं व्यक्तिगत आयुष्याचा विचार केला तर UPSC कडून अभिनय क्षेत्राकडे, याविषयी काय सांगाल? माझे वडील शासकीय अधिकारी होते, आता ते हयात नाहीत, पण त्यांची इच्छा होती की मी UPSC करावं। पण कलावंताचं काय होतं की कॉलेजमध्ये असताना कोणीतरी पाठीवर थाप टाकतं आणि कौतुक करतं आणि म्हणतं तू खूप छान काम करतोस। मला वाटतं कलावंतांना एवढं पुरतं सगळं, एवढ्या भांडवलावर ते आपलं जीव हातात तळव्यावर घेऊन मुंबईला जायला लागतं, त्यातलाच मी एक आहे। पण समजा मी आज कलावंत नसतो किंवा इथे आपल्यासमोर नसतो तर कदाचित एखादा भारतीय प्रशासकीय सेवेमधला एखादा अधिकारी म्हणून आपल्यासमोर असतो। एकंदरीत सर, मराठी चित्रपटाकडे जे काही तरुण आहे या क्षेत्राकडे येण्याचा कल वाढतोय। अशा नवीन कलाकार असू दे किंवा जे कोणी येणार असतील त्यांच्यासाठी तुम्ही काय संदेश द्याल? आपल्याला अभिनय आला आणि आपण लगेच मुंबईला जाऊन आपलं मोठं नाव होईल किंवा मोठे अभिनेते होऊ, हे फार दुर्मिळ असतं। त्यासाठी आधी शिक्षण कंप्लीट करायला पाहिजे। बेसिक शिक्षण जे आहे किमान मास्टर्स तुमच्याकडे पाहिजे आणि तुम्ही त्यानंतर मग ह्या फील्डमधलं एखादं तुम्हाला ज्या फील्डमध्ये जायचं आहे त्याचं प्रॉपर शिक्षण घ्या। शिक्षण घेतल्यानंतर कॉन्फिडन्स वाढतो, कक्षा रुंदावतात, नजर दृष्टी बदलते। त्यासाठी शिक्षण फार आवश्यक आहे। अगदीच मी नाही म्हणत की कुठल्या तरी इन्स्टिट्यूटमध्ये जाऊन शिका, कुणाच्या हाताखाली तुम्ही 10-12 वर्ष उमेदवारी जरी केली तरी चालण्यासारखं आहे, पण त्याचं शिक्षण घेऊन तुम्ही जा। नुसतं एखादं अभिनयाचं बक्षीस किंवा एखादं प्रशस्तीपत्रक पुरेसं नाही आहे मुंबईला जाऊन अभिनय करण्यासाठी। नक्कीच या क्षेत्रातील तंत्रपूर्ण अभ्यास केल्यानंतर आपण या क्षेत्राकडे यावं आणि आपलं भविष्य यामध्ये करावं, असा मोलाचा संदेश आज मिलिंद शिंदे सर यांनी दिलेला आहे। कॅमेरामन सर्वेश उरुणकरसह संगम कांबळे, एस न्यूज, कोल्हापूर।